श्री राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. लेखक डॉक्टर गिरीश आफळे. वाचक स्वर सविता जेरे. प्रकाशकाचे मनोगत. श्री राम जन्मभूमीचा विषय तसा खूप जुना आणि म्हटलं तर कायम नवा असा आहे. न्यायालयात हा विषय तारीख पे तारीख पडून पुढे जात आहे. नवीन पिढीला वर्तमानपत्रातून फक्त सध्याची माहिती कळते, पण या विषयाचा रोमांचक इतिहासही त्यांना कळला पाहिजे. म्हणून डॉक्टर गिरीश आफळे यांनी लिहिलेले श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर हे पुस्तक भारतीय विचारसाधना प्रकाशित करीत आहे. डॉक्टर आफळे यांनी सुरुवातीपासूनचा इतिहास थोडक्यात देऊन विषय कसकसा पुढे जात राहिला याचे सुंदर विश्लेषण केले आहे. जुन्या पिढीला पूर्वीचे स्मरण करून देणे आणि नवीन पिढीला पूर्ण इतिहासाची माहिती देणे हा हेतू या पुस्तकामुळे पूर्णत्वास जाईल असा विश्वास वाटतो. धडा पहिला. इतिहास. 6 डिसेंबर 1992. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध अर्थी अविस्मरणीय असा हा दिवस. काहींच्या मते तो काळा दिवस होता, पण कोट्यवधी जनतेच्या दृष्टीने मात्र तो सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असाच एक दिवस होता. हा हिंदुत्ववाद काही गुणी मुस्लिम ऐतिहासिक पुरुषांविरुद्ध नव्हता, तर गझनीचा महम्मद, बाबर आणि औरंगजेब इत्यादी हिंदू संस्कृतीभंजक मुस्लिमांनाच आपले आदर्श नेते मानणाऱ्या आजच्या काही मुस्लिम नेत्यांच्या विरोधात होता. हा हिंदुत्ववाद इस्लामच्या उपासना पद्धतीविरुद्ध नव्हता, तर हिंदूंना अतिपवित्र असणाऱ्या अयोध्या, काशी आणि मथुरा इथली मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी हिंदूंना परत करणार नाही असं म्हणणाऱ्या धर्मांधांविरुद्ध होता. हा हिंदुत्ववाद जनजातीच्या विरोधात तर नव्हता, उलट सर्व हिंदूंना एकाच सूत्रात बांधणारा होता. दक्षिण दिग्विजयात छत्रपती शिवाजी महाराजांनी समोत्ती पेरुमलच्या मंदिराचे मशिदीत रूपांतर झाले. Sample complete. Ready to continue?